बीट ज्याचा समावेश आपल्या खाण्यात केला जातो ते बीट या वनस्पतीचे मूळ आहे। याचं सायंटिफिक नाव बीटा वल्गॅरिस आहे व हिंदीमध्ये याला चुकंदर या नावाने ओळखलं जातं। बीट हे टॅपरूट आहे, म्हणजेच या वनस्पतीचे जमिनीखाली उगवणारे मुख्य मूळ। हे मूळ मांसल असून त्याचा रंग गडद लाल, पांढरा किंवा पिवळा असतो व त्याचा आकार लांबट निमुळता असतो। मित्रांनो, या वनस्पतीच्या पानांचा झुपका जमिनीवर उगवतो। बीटाचे 3 मुख्य प्रकार आहेत। एक म्हणजे भाजीचं बीट, ज्याला टेबल बीट, गार्डन बीट, रेड बीट, सलाड बीट अशा अनेक नावांनी ओळखलं जातं। यात फायबर, फोलिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, विटामिन यासारखे पोषक तत्व खूप प्रमाणात असतात। बीट कच्चं किंवा थोडंसं उकडून खाल्लं जातं। या मुळांचा रंग गडद लाल असतो, जो बीटानिन या कलर पिगमेंटमुळे असतो। हे कलर पिगमेंट या मुळांमधनं एक्स्ट्रॅक्ट करून त्यापासनं नॅचरल फूड कलर्स आणि डायज बनवले जातात। दुसरा प्रकार आहे साखरेचं बीट, ज्याला शुगर बीट असं म्हटलं जातं। या मुळांचा रंग पांढरा असतो व यात साखरेचं प्रमाण या मुळांच्या वजनाच्या 10 ते 20% एवढं असतं। मित्रांनो, जगातील एकूण साखरेच्या उत्पादनांपैकी 20% साखर ही बीटापासून तयार केली जाते। तिसरा प्रकार आहे फोडर बीट। या मुळांचा रंग केसरी किंवा पिवळा असतो। याची लागवड मुख्यतः जनावरांचे खाद्य म्हणून केली जाते आणि याची मुळं व पानांमध्ये जनावरांसाठी पोषक तत्व असतात। अशा तऱ्हेने आपण पाहिलं की बीटाचे 3 मुख्य प्रकार आढळतात। पहिलं टेबल बीट, ज्याचा वापर मानवी खाद्यपदार्थ म्हणून केला जातो। दुसरं शुगर बीट, ज्याचा वापर साखर तयार करण्याकरिता केला जातो आणि तिसरं म्हणजे फोडर बीट, ज्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। धन्यवाद।